एकीकडे राज्यात घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा असतानाच दुसरीकडे सीएनजी तसेच पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत. याचा परिणाम अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय. तर जालन्याच्या भोकरदनमध्ये अजब प्रकार उघड झालाय. चक्क एलपीजीवर धावणारी मॉडिफाय दुचाकी पोलिसांनी धडक कारवाई करत जप्त केली आहे. पेट्रोलऐवजी गॅस सिलेंडरवर ही बाईक चालत होती. दुचाकीच्या डिक्कीत एलपीजी सिलेंडर जोडून प्रवासाचा जीव घेणा प्रकार आता पोलिसांनी उघड केलाय. झालं असं की जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एलपीजी गॅसवर चालवली जाणारी मॉडिफाय दुचाकी जप्त केली आहे. पेट्रोलऐवजी थेट गॅस सिलेंडर जोडून वाहन चालवले जात असल्याचं समोर आल्यानं परिसरात खळबळ उडाली. भोकरदन पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान MH22 C9507 क्रमांकाची स्प्लेंडर दुचाकी अडवून तपासणी केली. यावेळी दुचाकीच्या डिक्कीमध्ये 3 किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर बसवून त्याद्वारे वाहन चालवले जात असल्याचं आढळून आलं. संबंधित दुचाकी मोहम्मद आदिल शेख रफिक वय वर्ष 20 राहणार भोकरदन याच्या ताब्यात होती. तपासादरम्यान वाहनामध्ये बेकायदेशीर आणि जीवघेण्या पद्धतीने गॅस किट बसवण्यात आल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे सदर वाहनाचा रेकॉर्ड ऑनलाईन उपलब्ध नसल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. 16/5/2024 रोजी भोकरदन शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नाकाबंदी आयोजित करण्यात आलेली होती. 600 वाजे ते संध्याकाळचे 600 ते रात्री 10 वाजेपर्यंत माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार ही सगळं नाकाबंदी राबवण्यात आली होती. सदर नाकाबंदी दरम्यान माननीय किरण बेडवे साहेब, पोलीस पोस्ट भोकरदन प्रभारी अधिकारी व इतर पोलीस स्टाफ हा नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करत होता, 4 चाकी आणि दुचाकी. त्या दरम्यान एक काळ्या रंगाची मोटरसायकल, जिचा मोटरसायकल क्रमांक NH22 C9507 ही एक संशयास्पद रीतीत मिळून आली. तिला एक पाईप सारखा प्रकार होता. त्या वाहनाची, ज्या मोटरसायकलची पाणी केला असता तर त्याच्यामध्ये एक अंदाजे 3 किलोची गॅसची टाकी मिळून आली. मग त्याच्यामध्ये सदर चौकशी केली असता असे निष्पन्न झाले की ती जी टाकी आहे, सदर जो चालक होता गाडीचा मोहम्मद आदिल शेख रफिक हा 20 वर्षाचा इसम होता, राहणारा भोकरदन. तर याच्या गाडीमध्ये असे निष्पन्न की त्याने अनधिकृतपणे गाडीमध्ये जो फेरबदल केलेला होता, जो कुठल्याही कायद्यान्वये बेकायदेशीर आहे. तर त्याच्यामध्ये ती सदर जी गाडी आहे आपण काल आणून ती जप्त केलेली आहे. आणि आता पुढे जे मोटर वाहन कायदा आहे व इतर जे कायद्यान्वये सदर मोटरसायकलवर आपण कारवाई करत आहोत व ते इसमावर सुद्धा कारवाई करत आहोत. तर नागरिकांना पोलीस स्टेशन भोकरदन तर्फे आवाहन आहे की कोणत्याही इसमाने किंवा व्यक्तीने आपल्या गाडीमध्ये जी मोटरसायकल त्याच्यामध्ये गॅस टाकीचा उपयोग करून कोणताही अनियमित बदल करू नये, कारण की ते स्वतःसाठी व इतर नागरिकांसाठी धोकादायक आहे. तरी आव्हान आहे की कोणी असा प्रकार करू नये, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे एलपीजी सिलेंडर लावून वाहन चालवणे अत्यंत धोकादायक असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. गॅस गळती किंवा छोटासा स्पार्क झाला तरी मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. भोकरदन पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून सदरील दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अनंत साळीसह अमेय पाठक, लोकमत, जालना.